जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, ज्याच्याकडे असतं त्याला त्याचा उपयोग करता येत नाही आणि ज्याच्याकडे नसतं, ज्यांच्याकडे नसतं, ते आयुष्यात प्राप्त करण्यासाठी किंवा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी धडपडत असतात. नाही त्या थराला जातात, काहीही करतात. मित्रांनो, ज्यांच्याकडे जे कौशल्य असतं किंवा जे स्किल असतं, त्यांना समजतच नाहीये ते अपयशी का होत आहेत. त्या कौशल्याचा, त्या वैशिष्ट्याचा सदुपयोग त्यांना करताच येत नाही. आणि हीच ही ही जी मी हे जे आहे ते याला तंतोतंत जुळणारी 2 व्यक्ती आहेत. मग ते आहेत म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि राजसाहेब ठाकरे. मित्रांनो, यांनी जर योग्य दिशेने काम केलं, योग्य दिशेने पावले उचलली, तर हे आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतात, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये. यांना जे अपयश भेटत आहे किंवा मिळत आहे, ते त्याला हे स्वतःच कारणीभूत आहेत. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांना खूप मोठा सामाजिक, राजकीय एक खूप मोठ्या जनसमूहाचा पाठिंबा आहे. परंतु त्याचा बाबासाहेबांचे नातू म्हणून ज्याप्रमाणे त्यांनी त्याचा उपयोग केला पाहिजे किंवा त्याचा सदुपयोग करून घेतला पाहिजे, त्याप्रमाणे ते त्याचा फायदा ते उचलू शकले नाहीत. कारण त्याला ते स्वतः जबाबदार आहेत. बाळासाहेब, तुम्ही योग्य दिशेने योग्य पावले उचलली पाहिजे, तरच तुम्ही आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये एक चांगली कारकीर्द, राजकीय चांगली कारकीर्द घडवू शकता. बाळासाहेब, तुम्ही आता 23 तारखेला आर-एस-एस या आर-एस-एस या संघटनेच्या कार्यालयावरती मोर्चा काढलात. आता प्रश्न एक सामान्य भीमसैनिक म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की याने तुम्ही साध्य काय केलं? यातून निष्पन्न काय झालं? आणि होणारही नाहीये बाळासाहेब. काय काय आहे, की तुम्ही आणि राज ठाकरे हे जे व्यक्तिमत्व तुमचं आहे, तुम्ही 2 गोष्टी तुमच्यामध्ये आढळून येतात. जर तुमचं चिंतन, तुमचं मनन जर केलं, राजकीय कारकिर्दीचा अभ्यास जर केला, तर 2 गोष्टी आढळून येतात. एक, तुमच्यात प्रचंड निराशावाद भरलेला आहे. आणि दुसरं, मीपणा, अहंकार. आणि तिसरं, सामाजिक जी ग्राउंड लेवल जी असते, सामाजिक पातळी जी असते ना बाळासाहेब, तुम्ही दोन्ही नेते ते हरवून बसलेला आहात. तुम्ही फक्त टॉप लेव्हलवरच तुम्ही येता, तुम्ही टॉप लेव्हलवरच, वरच्या पातळीवरच बोलता, पण खालची पातळी, जनसामान्यांची जी पातळी असते, त्याच्याशी तुमचा संबंध तुटलेला आहे. तुम्ही दोन्ही नेत्यांचा. तुम्ही हवेत आहात. जमिनीवर उतरणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. आर-एस-एस ही संघटना एवढं मोठं वटवृक्ष झालेलं आहे बाळासाहेब, आता त्याला झुकवणं किंवा त्याला आव्हान देणं शक्य नाहीये. तुम्ही त्याला विरोध करा, त्यांच्या पॉलिसी जे पण असतात ते विरोध करा, पण त्याला विरोधाला पण अर्थ असला पाहिजे बाळासाहेब. तेच उठ-सूट, तेच. तुमच्यापासून समाजही खूप दुरावलाय बाळासाहेब. आर-एस-एस ही संघटना किंवा मोदी हे ज्यांनी आपला विरोधच केलेला आहे, हे आयुष्यभर आपला
आपल्याला काय म्हणतात ते आयुष्यभर आपला विरोधच ज्यांनी केला त्यांचा सल्ला आर-एस-एस किंवा मोदी ऐकतील? तुम्ही आर-एस-एस या संघटनेवर मोर्चा काढलात आणि त्यांना न विचारता सल्ले देत फिरत आहात, की आर-एस-एसने हे केलं पाहिजे, मोदीला काढा. मुख्य प्रश्न हा आहे, की आर-एस-एस तुमची दखल घेतो का? मान ना मान मैं तेरा मेहमान ही जी आपण वृत्ती चालू केलेली आहे बाळासाहेब, ह्याने आपण आपल्या आपल्या स्वतःची नाही, तर समाजाची आणि बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेची हास्यास्पद परिस्थिती निर्माण करत आहात, हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या, की तुम्ही करत काय आहात? तुम्ही ज्या दिशेने तुम्ही गेलं पाहिजे, ती दिशा सोडून तुम्ही भलतीकडे जात आहात बाळासाहेब. बाबासाहेबांचे नातू म्हणून तुमची खूप मोठी जबाबदारी आहे, सामाजिक आणि राजकीय दोन्ही. पण तुम्हाला आत्मचिंतन करणं खूप गरजेचं आहे बाळासाहेब. ज्या ज्या दिशेने तुम्ही पावले उचलले पाहिजे, ज्या दिशेने तुम्ही आंदोलन केलं पाहिजे, ते सोडून तुम्ही दुसरीकडेच पळत आहात. ही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि आणखी एक बाब लक्षात घ्या, की बाबासाहेबांचे नातू म्हणून तुम्हाला सामाजिक पाठिंबा आहे, इमोशनल पाठिंबा आहे, भावनिक पाठिंबा आहे जनतेचा. तुम्हाला जरी वस्तुस्थिती पाहायची असेल ना, तर ग्राउंड लेव्हलवर येऊन बघा बाळासाहेब. तुम्हाला आपल्या समाजातील खरी वस्तुस्थिती तुम्हाला समोर येईल, कळेल. लाखोंचा जनसमूह आहे बाळासाहेब, आणि त्याच्यात ते किती टक्के लोक तुमच्यासोबत त्या रॅलीमध्ये प्रोटेस्ट करण्यासाठी आली, जरा विचार करा. कारण आता सामान्य नागरिकही आता ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विचार करायला लागलेले आहेत, की आपण कोणत्या गोष्टीला पाठिंबा दिला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीला पाठिंबा नाही दिला पाहिजे. तुमचं अस्तित्व केवळ बाबासाहेबांचे नातू म्हणून उरलेलं आहे, हे लक्षात घ्या. ही सामाजिक बाब तुमच्या निदर्शनास येईल, कारण मी पण एक भीमसैनिक आहे आणि ग्राउंड लेव्हलची वस्तुस्थिती तुम्हाला दाखवू इच्छितो. बाळासाहेब, तुम्ही जर ठरवलं तर खूप मोठं अजूनही यश संपादन करू शकता. अजून पुढे चांगल्या रीतीने राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. पण त्या दिशेने तुम्ही असो किंवा राज ठाकरे असो, तुम्ही पावले त्या दिशेने उचलली पाहिजेत. आता तुम्ही मोर्चा काढला आणि ते राज ठाकरे राजकीय गुढीपाडव्याला येऊन त्यांनी भाषण दिलं. झाली, रात गई बात गई. आणि तुम्ही आता प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढत आहात. काही होणार नाही याने बाळासाहेब, तुम्ही लक्षात घ्या, याने काही होणार नाहीये. समाजातील मोजकी माणसं तुमच्या पाठिंब्यासाठी येतील, तुमच्या मोर्चात सहभागी होतील. ती डोके मोजा बाळासाहेब. लाखोंचा जनसमूह आहे आणि त्यापैकी तुमच्या प्रोटेस्टमध्ये तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी किती टक्के लोक तुमच्यासोबत येत आहेत, हे लक्षात घ्या. आणि आर-एस-एस असो किंवा मोदी असो, हे त्यांना गरजही नाही आणि ते त्याची दखल घेणारही नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. मग का विनाकारण तुम्ही आपल्या स्वतःचा आणि बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेचा हासो करत आहात? करण्यासाठी अनेक बाबी आहेत बाळासाहेब, त्या सोडून तुम्ही दिशाहीन काम करत आहात. ही एक भीमसैनिकाची विनंती आहे, हे एक लक्षात घ्या. आर-एस-एस हटाव, मोदी हटाव, काय काय आहे?
ही विचार करण्याची बाब आहे. विरोध विरोध केला पाहिजे बाळासाहेब, पण विरोधाला पण काही अर्थ असला पाहिजे, की विरोधकही नतमस्तक झाले पाहिजेत विरोध पाहून. ही चिंतनाचा विषय आहे. विशेष काय वाटतं बाळासाहेब, की बाबासाहेबांचे नातू म्हणून तुमच्याकडून चांगल्या गोष्टी चांगले विषय डिलिव्हर तुमच्याकडून झाले पाहिजेत समाजासाठी, समाजात. पण त्या न होता वाटलं पाहिजे, की बाबासाहेबांचे नातू आहेत असं तुमच्या डिलिव्हरीमधून. पण वाटत नाही असं, की ते बाबासाहेबांचे नातू आहेत. ही बाब लक्षात घ्या बाळासाहेब. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.